तहसीलदारांचे स्वस्त धान्य दुकानदारांना कठोर कारवाईचे आदेश. पावती दिल्याशिवाय धान्य विकल्यास परवाना रद्द होणार. तालुक्यातील सर्वसामान्य रेशनधारकांना धान्य दिल्यानंतर त्याची अधिकृत पॉज मशीनची पावती न देणाऱ्या आणि धान्य वितरणात निष्काळजीपणा तसेच अनियमितता करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देवळा तहसीलदारांनी दिलेला आहे. याबाबत शिवसेना, युवासेना, देवळा तालुका प्रमुख प्रतीक आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदारांना काल 11 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवून अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं होतं की देवळा तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना, रेशन धारकांना धान्य दिल्यानंतर कोणतीही रीतसर पावती दिली जात नाही. त्यामुळे धान्य वितरणात मोठा घोटाळा आणि गैरव्यवहार होण्याची शक्यता असून गोरगरीब आणि सर्वसामान्य रेशनधारकांवर मोठा अन्याय होतो आहे. दुकानदारांच्या या मनमानी आणि चुकीच्या धोरणांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. शिवसेनेच्या निवेदनाची तात्काळ गंभीर दखल घेत देवळा तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना कडक ताकीद आणि आदेश जारी केले आहेत. प्रत्येक रेशन कार्ड धारकाला पॉज मशीनद्वारे धान्य दिल्यानंतर त्याची रीतसर पावती तात्काळ देणं बंधनकारक राहील. धान्य वितरण, साठा किंवा वेळेबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित दुकानावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कामात कसूर करणाऱ्या दुकानदारांचा सविस्तर अहवाल तयार करून तो पुढील दंडात्मक आणि परवाना रद्द करण्याच्या कारवाईसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सादर करण्यात येईल. रेशनचा साठा आल्यानंतर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी दुकानदारांनी वेळेचे बंधन न घालता दिवसभर दुकाने उघडी ठेवून धान्याचे वितरण करावे. पुरवठा निरीक्षकांनी प्रत्येक रेशन दुकानावर बारीक लक्ष ठेवून हा विषय अतिशय संवेदनशील म्हणून हाताळावा. पॉज मशीनची रीतसर पावती घेतल्याशिवाय कोणत्याही रेशन दुकानदाराकडून धान्य स्वीकारू नये. जर एखादा स्वस्त धान्य दुकानदार पावती देण्यास नकार देत असेल किंवा धान्यात तफावत करत असेल तर नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालय किंवा संबंधित पुरवठा विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तक्रार प्राप्त होताच अशा दुकानदारांवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रशासनाच्या या तात्काळ आणि धडक निर्णयामुळे तालुक्यातील रेशन माफिया आणि निष्काळजी दुकानदारांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य रेशनधारकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. युवा सेनेकडून तहसीलदार साहेबांना जी निवेदनाद्वारे मागणी केली की तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार रेशन घेतल्यानंतर नागरिकांना कुठल्याही प्रकारची पावती देत नाही, तर त्या निवेदनाची दखल घेत आज तहसीलदार साहेबांनी सर्व रेशन दुकानदारांना पत्र काढलं आणि सूचना केल्या की सर्व रेशनधारकांना रेशन घेतल्यानंतर पावती ही देणे अनिवार्य आहे. याच्यानंतर जर कोणी रेशन दुकानदार रेशनधारकांना पावती देत नसेल तर नागरिकांनीही सतर्क राहणे यामध्ये गरजेचे आहे. प्रशासनाचे तर लक्ष पूर्ण आहे आता पूर्ण तालुक्यात. तर कुठल्या नागरिकाला जर रेशन घेतल्यानंतर पावती दिली नाही तर त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क करावा किंवा आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा. धन्यवाद. काल आमच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रतीक आहेर यांनी रेशन वाटपासंदर्भात एक पत्र काढलं. त्या पत्रामध्ये प्रमुख मागणी अशी होती की रेशन दुकानदारांनी ग्राहकांना पावत्या दिल्या पाहिजेत. ही रीतसर मागणी त्यांनी तहसीलदार साहेबांना पत्रक देऊन ती मागणी केली होती. आता आम्ही तहसीलदार साहेबांना भेटून त्याविषयी चर्चा केली तर तहसीलदार साहेबांनी त्या विषयावर ठोस अशी पावले उचलण्याचे आश्वासन दिले आणि सर्व रेशन दुकानदारांना या संदर्भात सर्व सूचना केलेल्या आहेत, पत्रक काढलेलं आहे. तत्रापही तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी या बाबतीत अलर्ट राहून हा विषय हाताळला पाहिजे. ज्या ज्या गावांमध्ये पावत्या मिळत नाही रेशन दुकानदारांकडून त्या दुकानदारांनी गावातील शिवसैनिकांनी जिथं पावत्या दिल्या जात नसतील त्या गावातून किंवा त्या शिवसैनिकांनी माननीय तहसीलदार साहेबांना कॉल करून किंवा अशी सूचना किंवा तक्रार करून त्या रेशन दुकानदारावर ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे. परंतु शिवसैनिकांनी या बाबतीत अलर्ट राहून प्रत्येक गावागावामध्ये हा विषय व्यवस्थितपणे हाताळला पाहिजे. हा विषय महत्त्वाचा आहे. तो व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून कळवलं जातं. ते फक्त लोकांना माहिती व्हावी आणि तेवढ्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोचावी, कोणी वंचित राहू नये याकरता असतो. पण याचा अर्थ असा नाही की एखाद्या ग्राहकाला त्या 2 दिवसात 3 दिवसात समजा रेशन दुकानदाराकडे जाता नाही आलं स्वस्त दुकानात, त्याचा अर्थ त्याचा हक्क डावलला जाईल असं अजिबात नाही. त्या महिनाभरात त्याला ते धान्य देय असेल तर ते
त्यासाठी तो क्लेम करू शकतो, ते घेऊ शकतो. त्यामध्ये देखील कुणाची स्पेसिफिक तक्रार असेल कुठल्या दुकानासंदर्भात किंवा वंचित राहिल्याबद्दलची, तर ती जर दिली तर त्याची जरूर स्वतंत्र काही चौकशी असेल तर ती करता येईल. जो कालावधी नमूद केला जातो, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून कळवलं जातं, ते फक्त लोकांना माहिती व्हावी आणि तेवढ्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोचावी, कोणी वंचित राहू नये याकरता असतो. पण याचा अर्थ असा नाही की एखाद्या ग्राहकाला त्या 2 दिवसात 3 दिवसात समजा रेशन दुकानदाराकडे जाता नाही आलं स्वस्त दुकानात, तर याचा अर्थ त्याचा हक्क डावलला जाईल असं अजिबात नाही. त्या महिनाभरात त्याला ते धान्य देय असेल तर ते त्यासाठी तो क्लेम करू शकतो, ते घेऊ शकतो. त्यामध्ये देखील कुणाची स्पेसिफिक तक्रार असेल कुठल्या दुकानासंदर्भात किंवा वंचित राहिल्याबद्दलची, तर ती जर दिली तर त्याची जरूर स्वतंत्र काही चौकशी असेल तर ती करता येईल. तपासणी करू, त्यानंतर काय जे उपलब्ध त्याच्यामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे अहवाल माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पाठवू. वृत्तसंकलन विष्णू जाधव, उपसंपादक क्राईम डायरी.